प्रश्न वहिनी काय सांगाल? बघितलं तर मोठ्या चुरशीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मतदान होतंय. कणकवलीतून बघितलं तर आपले नितेश राणे आणि कुडाळमधून ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे उमेदवारी आहे त्यांची. काय वाटतं? काय वाटतं? छान वाटतंय. दोघांचाही विजय निश्चित आहे, त्यामुळे छान वाटतंय. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलंच तर मग मंत्रिपदासाठी कोणाचं नाव आपणास आवडेल? आलेलं सरकार आधी येईल हे नक्की 100%, पण आल्यानंतर बघू ना. आता काय वेळ अजून. मागच्या वेळी बघितलं तर नितेश राणेंचं नाव थोडंसं हुकलं होतं, पूर्ण झालं होतं तरी सुद्धा संधी हुकली होती. यावेळेस आहे संधी असं मला वाटतं, पण आधी 23 तारीखला मतदान हे रिझल्ट येऊ दे, त्याच्यामध्ये युतीचं सरकार आलं तर नक्कीच नितेशचा नंबर असेल असं मला वाटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर महिलांची संख्या मतदारांहून जास्त आहे. महिला मतदारांसाठी आपण स्वतः वैयक्तिक संपर्क साधला आहे. काय फरक पडेल वाटतं? खूपसा फरक पडेल, कारण महिलांची संख्याच आपल्या जिल्ह्यात जास्त आहे. त्यामुळे महिलांचं, प्रत्येक महिलेचं मत हे निर्णायक असणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा गावागावात गेलो आहे मतदान म्हणजे निवडणुकीच्या प्रचारार्थ, त्यावेळी मी जेव्हा होते तिथे महिलांची अगदी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस महिला जास्त प्रमाणात पुरुषापेक्षा मतदान करतील. तेवढं आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं आहे की आमचं काम या दोघांचं आणि राणेसाहेबांची साथ, हे सगळं तिघांनी मिळून जर समीकरण होईल तर खरोखरच कोकणाचा विकास व्हायला वेळ झालाच आहे, त्याच्यापेक्षा अजून जास्त चांगला होईल. ठीक, थँक्यू. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.